आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये विचारात घेतलं तर सर्वात अनमोल आहे तो हिरा, पण जीवन जगण्यासाठी आहे तो बेमोल. दुसऱ्या बाजूला आज जीवन जगण्यासाठी अनमोल आहे ते पाणी, पण बाजारात आहे ते बेमोल. जे अनमोल आहे ते बेमोल आहे, जे बेमोल आहे ते अनमोल आहे. याबद्दलचं वाक्य विचार मांडलेलं आहे ते ॲडम स्मिथ यांनी आहे. ॲडम स्मिथ यांच्याच विचाराप्रमाणे आज जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वस्तू व सेवाबद्दल, अगदी माणसांबद्दलही असंच आपल्याला पाहायला मिळतं. जी माणसं अनमोल आहेत ते पैशापुढे बेमोल होत आहेत, आणि जो पैसा बेमोल आहे, माणसं अनमोल आहेत, हा त्याचा विरोधाभास आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतो. याच विचाराप्रमाणे जेवढं अर्थव्यवस्थेमध्ये ॲडम स्मिथच्या या विचाराचं महत्त्व आहे, अगदी तसाच विचार मांडला आहे तो विल रॉजर्स यांनी. विल रॉजर्स यांच्या म्हणण्यानुसार जग बदललेलं आहे ते दोन संशोधनामुळे. एक अग्नीचा शोध लागला आणि दुसरा शोध लागला तो चाकाचा शोध. आणि या दोन शोधामुळे जग बदललं. तसं अर्थव्यवस्था आणि जगात सर्वात महत्त्वाचा तिसरा शोध लागला तो म्हणजे मध्यवर्ती बँकेचा लागला, असं विल रॉजर्स यांचं म्हणणं आहे. अगदी विल रॉजर्स आणि ॲडम स्मिथ या दोघांच्याही विचाराचं संगम म्हणजे आत्ता जगातल्या प्रत्येक देशातल्या मध्यवर्ती बँका आहेत. आणि या मध्यवर्ती बँका आपलं जे कार्य करत आहेत ते कोणत्याही सरकारचं एक अगदी अर्धांगिनी प्रमाणे आहे. कारण कोणतंही सरकार चालतं ते वित्तीय धोरण आणि मौद्रिक धोरणाद्वारे, आणि म्हणूनच वित्तीय धोरण आणि मौद्रिक धोरण हे हँड इन हँड या पद्धतीने चालवले जात असतात. आणि अशा वेळेला यापैकी एक कोणतंही धोरण जर अपयशी ठरत असेल तर दुसरं धोरण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याला ॲडम स्मिथ आणि विल रॉजर्स या दोघांच्याही विचाराचा अनुकरण आणि पालन करतानाच मध्यवर्ती बँकेच्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणूनच मध्यवर्ती बँकेची सुरुवात बँक ऑफ इंग्लंडपासून करण्याच्या अगोदर या दोघांच्या विचारांचं पालन होते की नाही हे पाहणं आवश्यक होतं. अगदी त्याच विचाराप्रमाणे आज आपण पाहणार आहोत RBIच्या म्हणजेच मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेचा इतिहास, सत्य माहिती आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या माध्यमातून RBIची भूमिका, कार्य हे सगळे घटक पाहतोय. पण त्याच्या अगोदर सुरुवात करणार आहोत मध्यवर्ती बँकेची इतिहास व पार्श्वभूमी, कुठून काय कशी सुरू झालेली आहे. त्याप्रमाणे सर्वात प्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे, जगात सर्वार्थाने असं मानलं जातं की मध्यवर्ती बँक जर कोणती सुरू झाली असेल जगात फर्स्ट, तर बँक ऑफ स्वीडिश किंवा स्वीडन असं मानलं जातं. पण त्यात कोणताही पुरावा नाही. म्हणूनच जागतिक मान्यता आहे 1694 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड, जी जगात पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झालेली आहे असं मानलं जातं. बँक ऑफ इंग्लंड, आज या बँक ऑफ इंग्लंडला आपण 1694 पासूनचा इतिहास पाहिला तर आज 330 वर्षापेक्षा अधिक कालावधी होत आलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून या बँकेचं महत्त्व आज जागतिक सर्व मध्यवर्ती बँकेचा एक आधार घटक म्हणूनही विचारात घेण्यासारखं आहे. आणि या आज जागतिक पातळीवरच्या कोणत्याही देशातल्या मध्यवर्ती बँकेचे अनेक तत्व, प्रिन्सिपल, ऑब्जेक्टिव्ह हे बँक ऑफ इंग्लंड प्रमाणे निर्धारित केलेलेही पाहायला मिळतात. तसंच या बँक ऑफ इंग्लंडचीच वास्तविक कार्यभूमिका व तसंच धोरणात्मक कार्यवाही भारतातही सुरू करावं असा विचार ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनीही केलेला होता. आणि त्याचा पहिला विचार वॉरन हेस्टिंग्स यांच्या कालावधीमध्ये सुरू झाला. वॉरन हेस्टिंग्स यांच्या दृष्टिकोनातून भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करावी, ज्याचं नाव बँक ऑफ बंगाल आणि बिहार BBB राहील असं नमूद करण्यात आलं होतं. परंतु हा विचार पुढे यशस्वी होऊ शकला नाही आणि तो विचार तसाच मागे पडून गेला. पण पुढच्या कालावधीमध्ये ब्रिटिश सत्ता, शासन व व्यवस्था भारतात विस्तारित होत गेली. आणि दरम्यानच्या कालावधीमध्येच म्हणजेच 18व्या व 19व्या शतकामध्ये जागतिक पातळीवर अनेक देशात मोठ्या प्रमाणात बँकांचा विस्तार होत गेला. तसं भारतातही विस्तार होत गेला. पण याचं एक महत्त्वाचं टर्निंग पॉईंट भारतासाठीही आणि जगासाठीही आहे. ते म्हणजे 1911 मध्ये आयर्विंग फिशर नावाच्या अर्थतज्ञांनी मांडलेला मौद्रिक विचार, ज्याला पैशाचा संख्यात्मक सिद्धांत म्हणतात. 1911 मध्ये मांडलेला हा विचार जगाच्या प्रत्येक मध्यवर्ती बँकेचा सर्वात मोठा आधार आहे. म्हणूनच आयर्विंग फिशर यांना फादर ऑफ मॉनेटरी पॉलिसी असं म्हटलं जात असतं. आणि या दृष्टिकोनातून आज प्रत्येक बँक जी मध्यवर्ती बँक आहे ती आयर्विंग फिशरच्या सिद्धांतावर म्हणजेच इक्वेशन ऑफ एक्सचेंज या तत्वावर काम करते. आणि या तत्वाप्रमाणे MV = PT
या थिअरीप्रमाणे जगातल्या प्रत्येक मध्यवर्ती बँका काम करतात आणि या सिद्धांतानुसारच मध्यवर्ती बँकेची कार्यभूमिका आज अंमलात आहे. पण 1911 नंतर जागतिक पातळीवर जसंही अनेक बँकांनी या तत्वाचा विचाराचा अवलंब केला, त्याच दरम्यान महत्त्वाच्या टर्निंग पॉईंट भारतीय अर्थव्यवस्थेत जी ब्रिटिश अर्थव्यवस्था होती त्यामध्ये पाहायला मिळतात, जे प्रत्येक घटक अर्थव्यवस्थेसाठीच नाही मध्यवर्ती बँकेसाठी महत्त्वाचे होते. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारने स्थापन केलेली एक स्वतंत्र समिती हिल्टन यंग आयोग, या आयोगाच्या स्थापनेमधलं महत्त्वाचं योगदान व अर्थही माहिती असलं पाहिजे. 1926 मध्ये हिल्टन यंग यांच्या आयोगाने जे RBI स्थापनेबद्दलचं रिपोर्ट दिलेलं आहे, त्या आयोगाचं नावही रॉयल कमिशन ऑन फायनान्स अँड करन्सी या नावाने ओळखलं जात असतं. आणि या रिपोर्ट अंतर्गत भारतात RBI कशी स्थापन करावी, त्याचं स्ट्रक्चर रचना काय असेल याबद्दलची चर्चा व निवेदनाचा घटक होता. आणि तसंच या आयोगाला सूचित केलेल्या सूचनाही महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हिल्टन यंग आयोगाला सुचवलेल्या सूचना याच पुढे RBIच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं RBIच्या स्थापनेमधलं योगदान विचारात घेतल्याशिवाय RBIची स्थापना, भूमिका, कार्य यांच्याबद्दल विचार करणे म्हणजे ती अर्धवट भूमिका होऊ शकते. या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी RBIच्या स्थापनेबद्दल गोलमेज परिषदांमध्ये मांडलेले विचार आणि इंडियन रुपीजबद्दलचा त्यांचा अभ्यास, इतिहास, मूल्यांकन आणि दृष्टिकोन या माध्यमातून ब्रिटिश सरकारला केलेलं मार्गदर्शन, गोलमेज परिषदामध्ये दिलेलं योगदान आणि RBIच्या स्थापनेमध्ये दिलेली प्रिन्सिपल्स हेच पुढे या आयोगाचा आधार बनतो. आणि पुढील कालावधीमध्ये जसंही गोलमेज परिषदा पूर्ण होतात त्याच दरम्यान म्हणजे 1933 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये RBIच्या स्थापनेचा कायदा करण्यासाठीचा प्रस्ताव मांडला जातो आणि 1934 मध्ये RBI ॲक्ट पारित होतो. पण RBI ॲक्ट स्थापन पारित करण्याच्या अगोदरची सर्वात महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे 1929 मध्ये आलेली महामंदी. 1929 मधली महामंदी जगातल्या बँकिंग क्षेत्रासाठी सर्वात मोठा धक्का होता आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी बँक क्षेत्राचं एक रेग्युलेशन असलं पाहिजे. यासाठीच 1930 पासून पुढे अंमलात आलेलं बेसेल नॉर्म्स ज्याचाही विचार करावा लागतो आणि बेसेल नॉर्म्सच्या माध्यमातून जगातल्या अनेक देशांनी त्याचा स्वीकार केलेलं घटक आपल्याला पाहायला मिळतो. ब्रिटिश भारत सुद्धा या बेसेल नॉर्म्सचा तत्कालीन स्वीकार केलेला घटक आहे. म्हणूनच RBIच्या स्थापनेमागे अनेक घटकापैकी एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे 1929ची महामंदी, बेसेल नॉर्म्सची पद्धती, या दोन्ही दृष्टिकोनांचा इम्पॅक्ट सुद्धा आहेच. आणि त्यानंतर 1934च्या कायद्यानुसार पुढे एप्रिल 1935 मध्ये RBIची स्थापना होते. RBIची स्थापना हे भारतीय बँकांसाठीचं सर्वात विशेषत्व होतं, कारण एक नोडल एजन्सी जी बँकांचं नियमन करेल या दृष्टिकोनातूनची पार्श्वभूमी व भूमिका तिथून पुढे निर्यातक या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक होतं. म्हणजेच ही संस्था नियामक संस्थेच्या माध्यमातून काम करणार होती. पण RBI मध्ये भागीदारकाची संख्या खाजगी स्वरूपातली सुद्धा होती आणि खाजगी भागीदारकामुळे ही संस्था इंडिपेंडंट, तेवढी स्वायत्त, ॲटोनॉमस पद्धतीने काम करेल की नाही याबद्दलही शंका व्यक्त केली जात होती. आणि म्हणूनच 1935 पासून 1948 पर्यंत ही बँक जी मुळात 5 कोटी भांडवलासह काम करत होती, ती बँक राष्ट्रीयकरणाचा विचार पुढे भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर केला. आणि म्हणूनच जसंही बँकेचं राष्ट्रीयकरण झालं 1949 मध्ये, जानेवारी 1949 पासून RBIचं राष्ट्रीयकरण लागू होतं. त्याचबरोबर खाजगी भागीदारकाची भागीदारीही समाप्त होते आणि पुढे RBI ही एक स्वायत्त नियामक संस्था म्हणून काम करायला सुरुवात करते. भारत सरकारनं नियुक्त केलेल्या संचालक मंडळाच्या माध्यमातून RBI एक स्वायत्त, वैधानिक, कायदेशीर संस्था म्हणून काम करायला सुरुवात केलेली आहे. 1950-51 नंतर भारताच्या चलन, पैसा, नोटा, नाणी या बाबतीत सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावते ती RBI आहे. RBI आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे वित्तीय धोरण आणि मौद्रिक धोरण या दोघांचा संगम साधनाच्या दृष्टिकोनातून एक अर्धांगिनी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून असंही बोललं जात असतं
की कोणत्याही अर्थव्यवस्थेचं जर ब्लड सेल्स म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर बँकांना ओळखलं जात असतं. कारण बँका पैसा किती पुरवठा करतात, बँका पतपैसा किती पुरवठा करतात, बँका पतनिर्मिती कोणत्या दिशेत करतात, यावर अर्थव्यवस्थेचं भविष्य अवलंबून असतं. म्हणून अर्थव्यवस्थेच्या ब्लड सेल्स म्हणून बँकांना ओळखलं जातं. पण बँकांच्या ब्लड सेल्ससाठी सर्वात महत्त्वाचा आधार व सोर्स म्हणून जर कोणी काम करत असेल तर ती RBI आहे. पैशाचा पुरवठा, पैशाचं नियंत्रण, पैशाचं नियमन या सगळ्या बाबतीत सर्वाधिक नियंत्रणात्मक भूमिका बजावते ती RBI आहे. ती RBI एक स्वायत्त वैधानिक संस्था या पद्धतीने 1951 पासून पुढच्या कालावधीमध्ये म्हणजेच प्रजासत्ताक भारतानंतर ती संस्था काम करायला सुरुवात केलेली आहे. 1950 पासून 1990 पर्यंत भारत बंदिस्त अर्थव्यवस्थेचा घटक आहे. आणि या बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या कालावधीमध्ये भारताचं चलन कसं आहे तर चलन पूर्णपणे नियंत्रित आहे, नियामक पद्धतीने आहे, ज्याचा विनिमय दर आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवण्याची भूमिका सुद्धा RBI बजावते आहे. कारण भारताचं चलन खुलं नाही, त्यामुळे एक्सचेंज रेट ठरवण्यामध्ये RBIची महत्त्वाची भूमिका होती. भारत सरकारला वेळोवेळी सल्ला देणे, मौद्रिक धोरणाबद्दल सहाय्य करणे आणि योग्य ती पतनिर्मिती करून देशात रोजगार वाढवणे, उत्पादन वाढवणे, उद्योगाला योग्य तो कर्ज पुरवठा करणे, आर्थिक वृद्धी व विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या संस्थेचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप जास्त महत्त्व आहे ती RBI आहे. आणि हीच RBI 1950 ते 90 पर्यंत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं अर्ध अंगांगण म्हणून मौद्रिक बँकेच्या माध्यमातून काम करत होती. आणि ही मौद्रिक धोरणाची नीती आपल्याला 90 नंतर LPG धोरणाचा एक भाग म्हणून बदलावं लागणार होतं. 1990-91 मध्ये आपण जसंही LPG धोरण स्वीकार केलं तसं RBIनं या माध्यमातून 1992 पासून लम्स पॉलिसी सुरू केली, लिबरलाइज्ड एक्सचेंज मॅनेजमेंट रेट सिस्टम, ज्या माध्यमातून खुल्या विनिमय दराचा स्वीकार करण्याची सुरुवात होणार होती आहे. यामध्ये RBIची सर्वात जास्त महत्त्वाकांक्षा असलेली भूमिका आहे. तर पुढे 1993-94 आणि 94-95 मध्ये रुपया चालू खात्यावर अंशतः आणि पूर्ण परिवर्तनीय करण्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. या पद्धतीनेच चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं नियंत्रित करायचं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर म्हणजे देशांतर्गत सुद्धा देशात पैशाचं चलनाचं महत्त्व कसं टिकवायचं. जर आपल्या देशातच रुपयाचं मूल्य टिकलं नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चलनाचं मूल्य टिकण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून देशात चलनाचं मूल्य टिकलं पाहिजे, यासाठी योग्य चलनवाढ, योग्य भाववाढ व्हावी याचा प्रयत्न सुद्धा RBI करत असते. आणि याच दृष्टिकोनातून RBI M1, M2, M3 या माध्यमातून पैशाचं संख्यात्मक मोजमाप करते. तर दुसऱ्या बाजूला L1, L2, L3 या माध्यमातून पैशाचं लिक्विडिटीचा अंतर्गत असलेला घटकही मोजते, ज्याद्वारे एक्झॅक्टली आत्ता चलनवाढ किती झाली आहे ते पाहता येतं. तर दुसऱ्या बाजूला भाववाढ किती झाली आहे हे समजण्यासाठी कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI आणि होलसेल प्राइस इंडेक्स WPI या दोन माध्यमातून RBI आत्ता पतधोरण कसं असावं आणि चलन नियंत्रण कसं असावं याबद्दलचं धोरणात्मक निर्णयही घेत असते. आणि म्हणून RBIचं महत्त्व 1950 ते 90 बंदिस्त अर्थव्यवस्थेतही होतं आणि 50 नंतर लिबरलाइज्ड इकॉनॉमिक्समध्येही अधिक वाढलेलं आहे. आणि याच पद्धतीने चलनाचा पुरवठा अधिक वाढत चाललाय. तसा आज भारतातच नाही जागतिक पातळीवर भाववाढीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. अशा भाववाढीच्या कालावधीमध्ये चलनवाढ नियंत्रित करणं हे मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांची खूप जास्त महत्त्वाची भूमिका असते. आणि आज जागतिक पातळीवर गेल्या 20 वर्षात बँक ऑफ इंग्लंड आणि त्यासोबत फेडरल बँक या दोन्ही बँका मध्यवर्ती बँकेच्या दृष्टिकोनातून चलनवाढीच्या समस्येला खूप मोठ्या वर्स्ट लेवलवरती फेस करताना दिसत आहेत. आणि त्याच कालावधीमध्ये भारत सुद्धा 2006-07 ते 2013 पर्यंत अधिकतम चलनवाढीला फेस करत होता. तेव्हाच ती चलनवाढ नियंत्रण करण्यासाठी RBI गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून ते टिल आत्ता 2023 पर्यंत मॅक्झिमम वेळेला RBI गव्हर्नर हे नियंत्रणात्मक चलन व्यवस्था, ज्याला आपण स्थिर विनिमय दर किंवा स्थिर रेपो दर किंवा स्थिर मौद्रिक धोरण ठरवण्याचा प्रयत्न केलाय, याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यासोबतच 2016 मध्ये जेव्हा आपले प्रधानमंत्री डिमॉनिटायझेशनचं धोरण घोषित केले तेव्हा सुद्धा निश्चलीकरणाच्या धोरणामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती RBI गव्हर्नरांची. कारण त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण कोणतंही चलन आणत नाही ना रद्द करतो. यामुळेच
RBI गव्हर्नरचं महत्त्व या दृष्टिकोनातून आपल्याला विचारात घ्यावा लागतो. मग ते फेरा कायदा असो की फेमा कायदा असो, लम्स पॉलिसी असो की मग आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक बाजारामध्ये आपल्या रुपयाचं मूल्य टिकवण्याचं असो की रुपयाचं अवमूल्यन करायचं असो, या बाबतीमध्ये एक अर्धांगिनी म्हणून RBI मौद्रिक धोरणाचा विचार केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला आपल्या देशाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करण्याचा कोणताही ऑप्शन या माध्यमातून राहत नाही. म्हणूनच RBIची भूमिका व कार्य अर्थव्यवस्थेमध्ये एक अर्धांगिनीप्रमाणे विचारात घ्यावा लागतो. आणि आज जागतिक पातळीवर चलनवाढ, भाववाढ, पैसा या दृष्टिकोनातून दिवसेंदिवस अधिक महत्त्वाकांक्षा भूमिका वाढत चालली आहे. याप्रमाणे RBIची स्वायत्तता, RBIचे निर्णय आणि RBIचं कार्य हे अधिक मोलाची भूमिका बजावणार आहे, यात कोणती शंका नाही. थँक्यू.